वेलकम टू फिनिक्स ट्रेडिंग. आज आपण वीकली व्ह्यू बघतोय. आणखीन काही सेक्टर्स अनालिसिस करायचे आहेत आज. बेसिकली आपण 2 आठवडे भेटतोय आणि मी बरेच स्विंग ट्रेड 2 आठवड्यात सांगितलेले आणि काही लेवल जे आपण बोलत होतो मागच्या वेळेपासून त्या इतक्या परफेक्टली काय म्हणतात ते की प्ले आउट झाल्या आहेत आणि खूप चांगले रिटर्न्स निफ्टीने आपल्याला दिलेत. तर सुरुवात करूया निफ्टी पासून. निफ्टीची जे रेजिस्टन्स मी तुम्हाला सांगितलं की 17,964 आणि 17,888 ह्या ज्या लेवल आहेत या निघेपर्यंत निफ्टी छोट्या छोट्या मुवमेंट देईल. तुम्हाला खूप चॉपीनेस दिसेल याच्यात. तुम्ही काय म्हणतात की खूप काही ट्रेडिंगच्या अपेक्षेने उतरू नका. फक्त आणि फक्त ही लेवल ज्यावेळी क्लिअर होईल त्यावेळी ज्यांनी इथे शॉर्ट करून निफ्टीला इथे ज्यांनी स्टॉप लॉस ठेवलेले असतील त्यांचे स्टॉप लॉस हिट होईल आणि तुम्हाला एक मोठी शॉर्ट कव्हरिंग बघायला मिळेल. त्यामुळे जे रिटर्न्स या जवळजवळ 7-8 दिवसात पण मिळाले नव्हते तेवढे रिटर्न तुम्हाला 2 दिवसात निफ्टीने दिले. ऑलमोस्ट 2.5% इंडेक्सने रिटर्न देणं इट्स अ बिग टास्क ऍक्च्युली. करेक्ट की निफ्टी 17,900च्या आसपास कुठेतरी होता, तो सरळ सरळ आता 18,400ला धडक द्यायला तयारीत आहे आणि तो अजूनही वर जाऊ शकतो. करेक्ट. सो निफ्टी असं नाही करते की तुम्हाला बाईंग चान्स देत नाही. लोकांना असं वाटतंय, आज त्याच्याबद्दल आपण जस्ट बोलणार आहोत की जो फोमो क्रिएट झालाय. बरेच लोक मला म्हणतात की सर आम्हाला बाईंग करताच येत नाहीये कुठे, बिकॉज ते एका जुन्या प्राइसला चिकटून बसलेत की ते जुने भाव बघतायत, ते डबल होतात, ट्रिपल होतात आणि ते कुठे घेऊ या विचारामध्ये अडकलेले की आता काय करायचंय. आणि बेसिकली बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहीतही नाहीयेत किंवा लॅक ऑफ प्रॅक्टिस किंवा सेक्टर रोटेशन कसं होतंय याबद्दल पण इतकं सांगूनही जर स्टडी पार्ट होत नसेल देन इट विल बी टोटल युअर मिस्टेक की तुम्ही तेवढं मार्केटला सिरियसली घेत नाही आहात. आणि अशा संधी मार्केट फार कमी देतं. म्हणजे जर बोलायचं झालं तर आपण जवळजवळ सप्टेंबर महिन्यापासून मी सांगतोय की इथून आपल्याला बाईंग अपॉर्च्युनिटी अजून आहे. सप्टेंबर महिन्यापासून मार्केटने 6% रिटर्न दिलेत फक्त निफ्टी. मी स्मॉल कॅप मिड कॅप तर म्हणतच नाहीये. त्यांनी तर 10-12% रिटर्न एकेका महिन्यात दिलेत त्या इंडेक्सने. राईट. सो फक्त जरी निफ्टी 50चे जरी स्टॉक बघितले मी तरी त्याच्यामध्ये एचडीएफसी बँक असेल, एचडीएफसी लिमिटेड असेल किंवा टीसीएस, रिलायन्स ऑल टाइम हायला आता आलेला आहे. या सगळ्या स्टॉक्सनी ऑलमोस्ट इंडेक्सला 6% गेन करायला मदत केली आहे. आणि जर आपण ऍव्हरेज आउट काढला इंडेक्सेसचा तर तो साधारण असतो 12%, 10 ते 12% लॉंग पिरियडला तुम्हाला ऍव्हरेज इंडेक्स देतो. त्याच्यापैकी 6% जर एका महिन्यात देतो इंडेक्स तर तुम्हाला समजायला पाहिजे की किती जबरदस्त बुल रन मध्ये आपण आता एंटर केलेलं आहे. राईट. म्हणजे आता कुठेतरी 15,000 ब्रेक झाल्यावर लोकांना असं वाटत होतं की बस झालं, मार्केट टॉप आउट झालेलं आहे. तिथूनही मार्केट अजून 3-3.5 पॉईंट वर येत आहे. नाव इफ आय कॅल्क्युलेटेड 10% करेक्शन फ्रॉम हिअर, राईट, 10% करेक्शन जरी मी इथून काढलं मार्केटचं तरी मार्केट 16,400लाच येईल. अजूनही तो 15,800ची जी लेवल ब्रेकआउट दिलेलं त्या लेवल पर्यंत पण पोहोचणार नाही मार्केट. सो मार्केटला या लेवलला पोचायलाही 15%चं करेक्शन द्यावं लागेल, विच विल बी अ मेजर करेक्शन. म्हणजे जर खूपच पडायचं असेल तर मार्केटला अगदीच काहीतरी वाईट न्यूज असेल जी मार्केट लोकांना माहित नाहीये, मार्केटला माहिती आहे, अशी जर काही न्यूज असेल तरी 15% जरी मी इथून काढलं तरी जेमतेम 15,500 पर्यंत मार्केट येईल. म्हणजे जी लोक मार्केट 10,000 पासून लोक वाट बघत बसलीत की आता येईल खाली वगैरे, त्यांच्यासाठी तर कोरोनापेक्षाही भयानक काहीतरी जगात संकट यायला हवं तरच काहीतरी त्यांच्या काय म्हणतात ते की लेवलला मार्केट येईल. सो एक गोष्ट क्लिअर आहे की निफ्टी 10,000 ते 12,000 या लेवलला येणं फार शक्यता धुसर आहे. अगदीच खूप काहीतरी करेक्टिव्ह मूव्ह आली तर ती साधारण एक 15,000 पर्यंत असेल असं मला वाटतंय. ह्या जे ब्रेकआउट एक दिलेलं साधारण इथपर्यंत एक करेक्टिव्ह मूव्ह येऊ शकते येणाऱ्या काही महिन्यांमध्ये. तेही शक्यता कमी आहे, पण अगदीच करेक्शन मार्केटची आपल्याला विसरून चालणार नाही की करेक्शन जी असतात ती खूप फास्ट येतात आणि अशा वेळी इन्व्हेस्टर किंवा जे नवीन ट्रेडर असतात ते खूप लवकर आउट होतात गेम मधून. सो त्यांच्यासाठी या लेवल आता इम्पॉर्टंट आहेत की प्रत्येक पिवटल जर मी लेवल काढली निफ्टीच्या तर कुठलाही आधीचं पिवट ब्रीच झालेलं नाहीये. सो माझ्यासाठी निफ्टी अजूनही पोटेन्शियल राखून आहे आणि अजूनही माझ्यासाठी भरपूर मला ट्रेड अवेलेबल आहेत. आता मागच्या 2-3 दिवसापूर्वी मी एक चार्ट टाकलेला आयटीसीचा. करेक्ट.
सिम्पल ट्रेड होता, खूपच सिम्पल ट्रेड होता. एक फ्लॅग ब्रेकआउट मी दिलेला, हा एक फ्लॅग ब्रेकआउट फक्त आपण ट्रेड केला त्याच्यामध्ये. आणि ITC सारख्या स्लो शेअरने पण तुम्हाला ऑलमोस्ट 10% रिटर्न दिले 3 दिवसात. अजून तुम्हाला मार्केट कडून काय अपेक्षा आहे? ओके, की बरेच लोक मला विचारतात की वर्षाला तुम्ही किती टक्के काढले पाहिजेत, किंवा किती रिटर्न्स ऑप्शन्स मध्ये आम्हाला एवढे मिळतात, याच्यात तर कॅश मध्ये खूप मार्जिन लागतं आणि या सगळ्या गोष्टी होतात. बट 10% जर 3-3 दिवसात तुम्हाला मार्केट देत आहे चांगल्या ट्रेडमध्ये, तुम्हाला ऑप्शन्स आणि फ्युचर मध्ये करायची गरजच काय, जिथे तुमचा रिस्क खूप जास्त आहे. राईट, ऑप्शन्स मध्ये रिस्क ही नेहमी जास्त असते. तुमचं 100% कॅपिटल लॉस होऊ शकतं ऑप्शन्स मध्ये, जे की कॅश मध्ये तुमचा 100% लॉस जरी झाला तरी चांगल्या कंपन्या शून्य. उद्या मी ITC घेतला, ITC शून्य व्हायची शक्यता किती आहे? करेक्ट. सो जर माझं एक्सपोजर मी तेवढ्या प्रमाणात ठेवून जर मी कॅशवर ट्रेड करतोय, देन दॅट विल बी अ रिस्क फ्री. ऍक्च्युअली तर मी स्टॉप लॉस पण लावत नाही आमच्या कॉल्सला. तर मी माझी स्ट्रॅटेजी पण मी आता बदलली. आम्ही आता पोझिशन सायझिंग खूप कमी केली आहे आणि आम्ही पूर्ण टार्गेट पर्यंत राईड करतो सगळे ट्रेड. कारण की जसं मार्केट बदलतं तसं आपल्याला बदलावं लागतं. जर आता बुल रन पूर्ण आपल्याला घ्यायची आहे, तर आपल्याला शेकआउट आणि त्याचे स्टॉप लॉस उडणं या सगळ्या गोष्टी खूप कॉमन आहेत. पण टार्गेट जर येत आहेत चांगल्या चांगल्या स्पीडमध्ये, तर अशा वेळी ट्रॅपिंग मध्ये न अडकण्यासाठी स्टॉप लॉस ठेवायचाच नाहीये चांगल्या शेअर्स मध्ये. क्वांटिटी खूप, तुमचे एक्सपोजर ऑफ कॅपिटल तुमचं खूप कमी पाहिजे. इट शुड बी अराउंड 3 to 5% पर ट्रेड, एवढंच तुमचं कॅपिटल हवं, राईट. तर आपण इंडायसेसचा पण बघणार होतो सगळे. निफ्टीचा आपण आता बघितला की निफ्टीमध्ये मला असं वाटतंय की खूप पॉझिटिव्हनेस अजूनही आहे. कुठेही काय म्हणतात की एक्झॉशन नाहीये. जास्तीत जास्त काय होईल, करेक्शन जर आलं तर परत एक रिटेस्टिंग आता या लेवलला एक्सपेक्टेड आहे आणि परत मार्केट 19,200 19,400 कडे जाईल. करेक्ट. पण आता ज्या प्रकारे ऑटो इंडस्ट्री पण बाहेर पडते, किंवा बँकिंग सेक्टर, जे आता आपण बोलणार आहोत बँकिंग बद्दल पण, जे मी गेले 6 महिने सांगतोय बँकिंग अंडर परफॉर्म करतंय, बँकिंग स्टॉक घेऊन ठेवा. HDFC पण 200 दिवसाच्या मुव्हिंग ऍव्हरेजवर आपण सांगितलेला होता. सो बँकिंग सेक्टरकडे पण आपण बोलणार आहोत. पण निफ्टीचं जर अगदीच करेक्टिव्ह मूव्ह आली तर साधारण 17,950 किंवा 18,000 पर्यंत निफ्टी एक स्लाइड होऊन परत एक तिथून बाउन्स देऊ शकतो. सो माझ्यासाठी निफ्टीचा पहिला सपोर्ट आहे येणाऱ्या काही महिन्यांकरता, जो आहे 18,000चा. 18,000 हा अतिशय जबरदस्त स्ट्रॉंग सपोर्ट बनलाय निफ्टीचा, आणि त्याच्या खाली 17,500 ही जी लेवल आहे ती. सो 18,000 17,500 विल बी अ मेजर सपोर्ट इन कमिंग टाइम फॉर निफ्टी. टार्गेट स्काईज ओपन आहे. टार्गेट आता कुठेही डिफाईन करण्यासारखं नाहीये, करेक्ट. कारण की जेव्हा ऑल टाइम हायला एखादी गोष्ट ट्रेड करत असते, त्यावेळी त्याचे टार्गेट ठरवणं आपण, हे खरं तर चूक आहे. आपल्याला पूर्ण पोटेन्शियल जर त्यातलं घ्यायचंय, तर आपल्याला फक्त आपले स्टॉप लॉसेस बरोबर सरकवायचे, सपोर्ट नुसार ऍडजस्टमेंट करायची ट्रेडमध्ये, दॅट्स इट. जेवढं तुम्हाला मॅक्झिमम ट्रेड घेता येईल किंवा ट्रेंड राईड करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे. सो येस, आजचं थोडंसं डिस्कशन आहे की हाऊ टू इन्व्हेस्ट इन बुल मार्केट. या प्रकारे जर बुल मार्केट चाललंय आणि बरेच लोक मिस आउट फील करतायत की मी काय करू आता, की मला एंटरच करता येत नाही, आणि जर कोणी काहीच समजा ट्रेड केला नाहीये त्याच्यामध्ये, बरोबर, देर आर फ्यू कॅटेगरीज ऑफ पीपल, की बऱ्याच कॅटेगरी आहेत त्याच्यामध्येही. तर पहिली कॅटेगरी आहे फोमो. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. लोक काय करतायत, बरीचशी लोक नेमकं मार्केट खाली पडताना, याच्यातही 2-3 दिवस जर मार्केट खाली पडलं, समजा एक एक गॅप आला खाली, इथे काहीच करत नाहीये. परत मार्केट वर जाताना ते कुठेतरी टॉपला एंटर होत आहेत, परत मार्केट खाली येते आणि ते इथे परत अडकत आहेत. आता बुल मार्केट आहे म्हणून त्यांच्या लेवलला एखादी गोष्ट येते, करेक्ट. पण त्याचे रिटर्न त्यांना नीट घेता येत नाहीत, बिकॉज त्यांना कळतच नाहीये काय करायचं, लॅक ऑफ एज्युकेशन. प्रत्येक वेळी मोमेंटम जरी ट्रेड करताना आला तरी मोमेंटम ट्रेडिंगची पण एक पद्धत आहे, करेक्ट. सो फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, किंवा ज्यांनी काहीच ट्रेड केले नाही त्यांच्यासाठी तर म्हणजे खूपच मिसिंग झालेलं आहे सगळं. जे 10,000 12,000 पासून कॅश घेऊन बसलेली लोक आहेत, किंवा ज्यांनी मार्केटला शॉर्ट केलंय, ते तर अजूनच विचित्र लोक आहेत, की ज्यांची एवढ्या सुपर ट्रेंड मध्ये पण ज्यांनी मार्केटला शॉर्ट केलेलं आहे, असे तर लॉस मध्येच बसलेत. एक वेळ कॅश मध्ये बसलेल्यांना तरी लॉस तरी नाही, ऍटलीस्ट भले प्रॉफिट नाही झालं तरी, दॅट्स ओके. पण जर मार्केटला तुम्ही अगेन्स्ट ट्रेंडच्या काम करताय, तर म्हणजे सिरियसली तुम्हाला खूप डीप मध्ये मार्केट बद्दल अभ्यास करणं गरजेचं आहे. सो हे एक लोक झाली. सेकंड, लोक पेसिमिस्टिक, जे मार्केटला खालीच आणायला बघतायत, किंवा एक म्हणजे त्यांचंच व्ह्यू काहीतरी ते मांडतायत, की आता इकॉनॉमी असं आहे, नंबर्स ते सांगतायत, शेअरच्या प्राइजेस खूप वाढल्या आहेत, करेक्ट,
की एका पॉइंट पर्यंत ठीक आहे की तुम्ही खूप मार्केटला निगेटिव्ह बोलताय, पण प्रॉब्लेम असा आहे की ते निगेटिव्हनेस फक्त तुमच्याकडेच राहणार आहे. तो त्यातून ना तुम्ही अर्न करू शकणार आहात ना मार्केटला काही फरक पडतोय. आपल्याला मार्केटला फॉलो करायचंय. ते नेहमीची एक म्हण आहे बघा, डोंट अँटिसिपेट, जस्ट पार्टिसिपेट. तुम्हाला मार्केटमध्ये पार्टिसिपेशन जर तुम्ही करायचा स्वभाव तुम्हाला टाकून घेतलात अंगात, तर तुम्हाला रिटर्न जास्तीत जास्त काढता येते. पेसिमिझम ठेवला तर तुम्हाला काहीच फायदा होणार नाहीये, फक्त निगेटिव्हिटी तुमच्यात राहील आणि तुमचं फ्रस्ट्रेशन वाढेल की अरे मी एवढं बघून एवढं माझा अभ्यास करून पण मार्केट माझ्या डिरेक्शनला का जात नाही, एवढंच तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल, त्यातून काहीच होणार नाही. त्याच्यानंतर आहे मोमेंटम आणि पुलबॅक ट्रेड करणारे स्विंग ट्रेडर. या कॅटेगरीमध्ये मध्ये आम्ही येतो जनरली. करेक्ट, की जे मोमेंटम ट्रेड करतायत, की मोमेंटम एक थांबला की वाट बघायची, ओके, परत एक ब्रेकआउट मिळाला की ट्रेड करायचा, किंवा जर ब्रेकआउट वर गेलेला असेल तर थोडासा खाली यायची वाट बघायची, दॅट इज अ पुलबॅक. मोमेंटम आणि पुलबॅक हे दोन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या ट्रेडिंग मेथड्स आहेत. हे आपण क्लासमध्ये डिटेलमध्ये शिकतो याबद्दल, की आता जो आयटीसीचा होता तो पुलबॅक ट्रेड होता, की एक आयटीसीने रन दिली, त्या रनला चेस नाही केलं, परत तो खाली आला, एक फ्लॅग पॅटर्न बनवला आणि परत एक ब्रेकआउट दिलं. सो दिस इज कॉल्ड अ पुलबॅक, की कुठेही इमोशन्स मध्ये वाहवत जाऊन वरती कुठेतरी बाईंग नाही करायचं. देर आर फ्यू मेथड्स की पुलबॅक कितपर्यंत येईल, तो कुठे ट्रेड करायचा, त्याच्या पद्धती आहेत. आणि फोर्थ इज इन्व्हेस्टर्स. ओके, हे सगळ्यात हॅपी काय म्हणतात ते, की सध्याच्या मार्केटमध्ये आहेत, की ज्यांनी प्रत्येक टप्प्यात निफ्टी किंवा मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत गेलेत, खाली वर जाताना, परत खाली येताना, परत वर जाताना. ही जी लोक आहेत ती सगळ्यात सेफ आत्ताच्या पोझिशन मध्ये आहेत लोक, की ज्यांच्याकडे भयंकर प्रॉफिट आहे. भयंकर म्हणजे तुफान प्रॉफिट या लोकांनी कमवून ठेवलेले आहे आता या गेल्या एका वर्षात. सो हे इन्व्हेस्टर कॅटेगरी. सो तुम्हाला बघायचं की तुम्ही कुठल्या कॅटेगरीत येता. ओके, जर तुम्ही या दोन कॅटेगरीत अजून असाल तर तुम्हाला खूप चेंज करायची गरज आहे. जर तुम्ही या दोन कॅटेगरीत येत असाल तर तुम्हाला मॅक्झिमाइज करायची गरज आहे आत्ताचा, कारण की ही रॅली इतक्यात संपलेली नाहीये. तुम्ही अजून मॅक्झिमाइज करू शकता, की प्रॉफिट बुकिंग करताना कुठे करायचं, काय करायचं, या पद्धती आहेत सगळ्या. राईट. सो या कॅटेगरीमध्ये सध्या लोक अडकलेली आहेत. पुढचा पॉईंट येतो की रिझन्स ऑफ फेलिंग टू राईड द ट्रेंड. बऱ्याच लोकांना ट्रेंड राईड करताना खूप प्रॉब्लेम येतोय. फार लवकर प्रॉफिट बुकिंग होतंय किंवा ट्रेड घेतलाच जात नाहीये घाबरून. अशा लोकांचा प्रॉब्लेम आहे की फिअर आणि ग्रीड. ओके, हे खूप क्लिशे वर्ड्स आहेत, फिअर आणि ग्रीड, पण हे ऍक्च्युअल वर्कआउट होतात मार्केटमध्ये. म्हणजे मार्केटमध्ये कितीही टेक्निकल अनालिसिस टूल झाली, कितीही अल्गो ट्रेडिंग झालं, काही झालं तरी फिअर ग्रीड जोपर्यंत आहे मार्केटमध्ये तोपर्यंत मॅन्युअल रिप्लेसमेंट नाहीये. कुठली सिस्टीम करू शकत नाही, माणसाला रिप्लेस नाही करू शकत ट्रेडिंग मध्ये. किती तुम्ही अल्गो प्रोग्राम काही लिहा, तुम्ही यू कॅन डिफाईन दी इमोशन्स. तो जो आहे एक इमोशनचा एक्स फॅक्टर, तो अल्गोला समजावून नाही देता येत. करेक्ट. सो फिअर आणि ग्रीड असल्यामुळे की तुम्हाला काही लोकांना असं वाटतं की अरे अजून शेअर तो आपल्याला रिटर्न देईल देईल देईल, ग्रीडच्या मागे जातं आणि ते रिव्हर्सल बघतच नाहीत त्याचं. जर रिव्हर्सल दिले तर देर इज अ ऑलमोस्ट ऑलवेज अ वॉर झोन, की ट्रेंड रिव्हर्स होताना एक वॉर झोन असतो त्याच्यामध्ये. तिथपर्यंत तुम्हाला होप्स ठेवायला हरकत नाहीत, पण ते वॉर झोनही जर तुटतंय देन हा ट्रेंड आता राहिलेला नाहीये. यू शुड एक्झिट फ्रॉम दिस ट्रेड. या गोष्टी असतात, त्यामुळे ग्रीड कामाला येत नाही नेहमी, आणि फिअरमुळे तुम्ही काहीच नाही करू शकत. लॅक ऑफ कॉन्फिडन्स जो असतो, की खूप लॉस कधी कधी लोकांनी केलेला असतो पास्टमध्ये, किंवा एक स्ट्रॅटेजी जर वर्कआउट होत नाही तर तीच स्ट्रॅटेजी कायम ठेवणं, किंवा कुठलीच स्ट्रॅटेजी न वापरणं, रॅन्डम काहीतरी करणं, या ज्या गोष्टीत त्याने फिअर येते. किंवा पोझिशन सायझिंग खूप ठेवणं, लोकांचे पीएनएल्स बघणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करता, त्याच्यामुळे खूप तुमच्यामध्ये फिअर क्रिएट होते. लॅक ऑफ टेक्निकल नॉलेज. हा पॉइंट मला वाटत नाही तर मी खूप काही बोलावं याच्याबद्दल, पण लोक अजूनही काय म्हणतात ते, की क्लास एखादा जॉईन करणं, एखादा मेंटर जॉईन करणं, याला अजूनही लोक हेजिटंट काय आहेत मला कळत नाही अजूनही. तुमची मार्केटला तुम्ही तेवढी फी द्यायला काहीच प्रॉब्लेम नसायला पाहिजे. एखादा चांगला मेंटर जर तुम्हाला गाईड करतोय प्रत्येक वेळी तर तुम्ही ते शिका. ते तुम्हाला खूप फायद्याचं आहे पुढच्या गोष्टींसाठी, की बऱ्याच गोष्टी युट्यूब आणि या बघून तुम्हाला नाही समजणार. एक काय म्हणतात, एक फॉल्स पिक्चर खूप क्रिएट होतं. जेव्हा तुम्ही एखाद्या मेंटर बरोबर काम कराल, त्याच्याबरोबर लाईव्ह ट्रेड्स कराल, त्यावेळी तुम्हाला त्याच्यातली इमोशनल जो तो म्हणतो ना मी, इमोशनल फॅक्टर जो आहे तो तुम्हाला कळायला लागेल हळूहळू.
हा पुढचा पॉईंट सेम, की टू मच एक्सपोजर टू सोशल मीडिया टिप्स आणि इन्फ्लुएन्सर, लाखो करोडोची प्रॉफिट दाखवणं, त्याच्यानंतर उगाच मी कुठल्या तरी रिसॉर्टवर जाऊन एक लॅपटॉप समोर ठेवलाय आणि मी ट्रेड करतोय, हे जे असं या टाईपची जी पिक्चर्स तुमच्या समोर क्रिएट होत आहेत, ते लोक ट्रेडर्स आहेत. ओके, अँड इट्स अ पार्ट ऑफ देअर बिझनेस, की तुम्हाला ते एक खोटं पिक्चर दाखवतायत. खोटं म्हणण्यापेक्षा एक एक वन साइडच दाखवतायत. दे नेव्हर शो यू द अदर साइड ऑफ अ कॉइन, बरोबर. ते नेहमी एकच चांगलं पिक्चर तुम्हाला दाखवतायत. किंवा परवा पण आता मी आमच्या ग्रुपवर मी शेअर केली, मला एक मेसेज आलेला की नो टेक्निकल अनालिसिस रिक्वायर्ड, नो कॅन्डल स्टिक्स, नो मार्केट अनालिसिस रिक्वायर्ड, बाय ऑप्शन्स अँड असं करोडो काहीतरी प्रॉफिट कमवा वगैरे. म्हणजे आता इतक्या लेवलला ज्यावेळी जर लोक बळी पडतात त्याला आणि लोक पे करतायत, पण तुम्हाला स्वतःहून जर टेक्निकल अनालिसिस जर शिकायचं असेल तर हेजिटंट का होतात मला खरंच माहित नाहीये. अर्थात नुकसान त्यांचंच आहे, करेक्ट. की जर तुम्ही प्रॉपर नॉलेज घेऊन जर मार्केटमध्ये येणार नसाल तर तो सट्टा आहे. सिरियसली एखादी गोष्ट जर आपण, कुठलीही गोष्ट घ्या, नॉट अबाउट फायनान्शियल मार्केट्स, कुठलीही गोष्ट जर तुम्ही न शिकता करताय तर तो सट्टा आहे. आणि तो जर तुम्ही शिकून केलात देन दॅट विल बी अ बिझनेस ऑर इन्व्हेस्टिंग, करेक्ट. लॅक ऑफ माइंडसेट, माइंडसेट खूप पुअर असतो लोकांचा. म्हणजे आज FII ने काय विकलं हे बघणं, बरोबर, निफ्टी SGX निफ्टी बघणं, हा इट इज अ इंडिकेशन ऑफ पुअर माइंडसेट. इट वोंट हेल्प यू टू ग्रो. तुम्ही आधी लिस्ट काढा की मी काय बघतोय आणि मला ह्याचा उपयोग होणार आहे का. आता ऍक्च्युली ओव्हरडोस ऑफ इन्फॉर्मेशन झालंय. प्रत्येक जण आपापली स्ट्रॅटेजी तुमच्या समोर येऊन आदळतोय आणि तुम्हाला कळत नाही नक्की काय करायचं. ऑप्शन चेन बघायची आहे, व्हॉल्यूम बघायचं आहे, मुव्हिंग ऍव्हरेजेस बघायचे, RSIच्या स्ट्रॅटेजीज ढिगभर आहेत, MACDच्या लाखो स्ट्रॅटेजीज अवेलेबल आहेत. पण तुमचा माइंडसेटच जर त्याच्यासाठी नसेल त्या गोष्टीसाठी तर मग प्रॉब्लेम आहे. आणि अशासाठी मेंटर हवा की जो तुम्हाला तुमच्या स्वभावानुसार एखादी स्ट्रॅटेजी तुम्हाला गाईड करतो, काय तुमच्यासाठी योग्य आहे, काय अयोग्य आहे, राईट. लॅक ऑफ मनी मॅनेजमेंट, बुल मार्केटमध्ये पैसे कमवणं सोपं आहे. ओके, हे पण एक एक मोठा भ्रम आहे ऍक्च्युली, की काही घेतलं आणि चाललं असं मार्केट नाहीये ऍक्च्युली. जरी ते जसं दिसत असलं की सगळ्या गोष्टी वर चालल्यात, पण त्याच्यामध्ये पण एक रिदम असतो, सेक्टर रोटेशन होत असतं. तुम्ही एखाद्या अंडर परफॉर्मिंग सेक्टरमध्ये पैसे टाकलेत तर बुल मार्केटमध्ये भले ऍक्च्युली लॉस नाही होणार, पण तुमचे ट्रेड अडकून राहतील त्याच्यामध्ये. आणि जर कधी मार्केट रिव्हर्स झालं तर पहिला फटका तुम्हाला बसणार, कारण की तुम्ही अंडर परफॉर्मिंग सेक्टरमध्ये पैसे तुमचे टाकलेले आहेत. सो मनी मॅनेजमेंट मध्ये ही एक गोष्ट आहे. आणि सेकंड गोष्ट आहे की पोझिशन सायझिंग, तुम्ही किती एक्सपोज करताय स्वतःला मार्केट समोर, ते ते समजणं खूप गरजेचं आहे. की किती चांगला कन्व्हिक्शन असलेला ट्रेड असला, आता ITC माझ्यासाठी फुल कन्व्हिक्टेड ट्रेड होता, तरी पण मी 5%च माझ्या कॅपिटलचं त्याच्यामध्ये लावलंय. असं नाही की मी त्याच्या भरपूर ऑप्शन घेतले आणि मला ओव्हरनाईट श्रीमंत व्हायचे, किंवा मी फ्युचरमध्ये ट्रेड केले, असं नाही केलं. किंवा सगळ्याचं सगळं कॅपिटल ITC मध्येच टाकून दिलं, असं पण नाही केलं, राईट. सो आय हॅव इक्वली डिवायडेड माय कॅपिटल इन टू मल्टिपल ट्रेड्स. की माझा बकेट सिस्टीम, जी आपण मागे पण बोललेलो होतो, मागचे व्हिडिओज असतील, तुम्ही लिंक शेअर करतो, की बकेट सिस्टीमने काम करतोय मी, त्यामुळे माझे सेफ आहे मी. मार्केटमध्ये कधीही रिस्क आधी मॅनेज करायची तुम्हाला. लोक मनीकडेच बघतात, मनी फॅक्टरच लोकांच्या लक्षात राहतो, रिस्क त्याच्या बरोबर येते हे लोक बघतच नाहीयेत, करेक्ट. सो या गोष्टी थोड्याशा खरं सांगायचं तर शिकल्या तर खूप चांगल्या आहेत स्वतःसाठी आणि तुमच्या फायनान्शियल ग्रोथसाठी. सो बॅक टू मार्केट अनालिसिस, की इंडिया विक्स जर आपण बघितला तर तो त्या रेंजमध्येच आहे. अजूनही मार्केटमध्ये कुठेही फिअर आलेली नाही. ही ट्रेंड लाईन एक अजूनही तो फॉलो करतोय, राईट. या ट्रेंड लाईनला धरूनच काम चाललेलं आहे. आणि जोपर्यंत ट्रेंड लाईन ब्रेक होऊन ह्याच्यावर सस्टेन होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये मला तरी काही फिअर वाटत नाहीये. आणि मार्केट दिवाळीपर्यंत तरी खूप चांगल्या पोझिशनमध्ये, अजून 15-20 दिवस तरी मार्केटमध्ये खूप काही करेक्टिव्ह मूव्ह येईल असं वाटत नाही. आणि आली तरी 18,000 लेवल पर्यंत एक करेक्शन येऊ शकतं, त्याच्यावर काही खूप मला वाटत नाहीये, राईट. आता सेक्टर बघितलं तर बँक निफ्टी आउट परफॉर्मिंग सेक्टर आहे. आपण आय थिंक ही ट्रेंड लाईन पण मी ड्रॉ करून दिलेली होती, करेक्ट. आणि मी एक सांगितलेलं की 42,000 पर्यंत मला बँक निफ्टी वाटतोय, करेक्ट. हे आपण टार्गेट मागे पण बोललेलो होतो. सो आता अजूनही बँक निफ्टीमध्ये जबरदस्त पोटेन्शियल आहे. आणि HDFCचा पर्टिक्युलरली चार्ट बघितला आणि SBIचा वर, तर PSU बँक आणि प्रायव्हेट बँक या खूप चांगल्या पोझिशन मध्ये. इथे पण काय झालं की इथे त्याने खूप काय म्हणतात ते कन्सॉलिडेशन केलं या ट्रेंड लाईनच्या आसपास आणि फायनली ब्रेकआउट दिलं.
सो इथे काय होतं, इथे न्यूज चॅनल वाले ऍक्टिव्ह होतात, बाय करा बाय करा, आणि मग इथे जे लोक बाय करतात अवास्तव त्यांचे लगेच स्टॉप लॉस हिट होतात, मार्केट गॅप डाऊन वगैरे उघडतं, कारण की बँक निफ्टी आहे वन ऑफ दी मोस्ट वोलेटाईल इंडेक्स इन द मार्केट, बरोबर. अख्खी दुनिया बँक निफ्टी ट्रेड करते, त्याच्यामुळे इथे सरळ मुवमेंट जेव्हा मिळते की आधी त्याच्या खूप चॉपीनेस आलेला असतो. असं जेव्हा काहीतरी दिसतं चित्र की चॉपीनेस खूप आलाय आणि जर कुठल्या तरी एका साईडला जर ब्रेकआउट मिळालं, खाली ब्रेकडाऊन झालं, ब्रेकआउट झालं, आणि असं जर परिस्थिती असताना जर परत एक ब्रेकआउट मिळतंय, देन दिस मूव इज काय म्हणतात ते की वन साइडेड. ही मूव तुम्हाला एक प्रॉपर रिटर्न देते, कारण की इथे खूप चॉपीनेस करून इथे बऱ्याच लोकांचे स्टॉप लॉस इथे उडवून झालेले असतात. सो एक बँकिंग सेक्टर माझ्यासाठी, आपण आय थिंक हे परत मी रिपीट नाही करत, आपण हे मागच्याच आठवड्यात बोललेलो होतो की बँकिंग स्टॉक तुम्ही घ्या म्हणून. मेटल सेक्टर, करेक्ट. मी सांगितलेलं की हा रेझिस्टन्स 5898चा रेझिस्टन्स उडत नाहीये, पण तो उडणार आहे आता, हे मी सांगितलेलं, कारण की एकच रेझिस्टन्स 3 वेळा रिटेस्ट होत होता, आणि ही जी ट्रेंड लाईन होती ती होल्ड जर झाली आणि हाने उडवला तर एक चांगली मुवमेंट बघायला मिळेल. सो मेटल स्टॉक्स आता माझ्यामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये एक चांगलं परफॉर्मन्स देऊ शकते, आणि त्याचं टार्गेट जर आपण साधारण काढलं तर माझ्या मते ही जी रेंज आहे मेटलची, ही जी रेंज आहे ही साधारण तुम्हाला इथून एक बघायला मिळेल, 10-12% नगरी मुवमेंट या इंडेक्स मध्ये मला वाटते. सो मेटल रिलेटेड काही स्टॉक्स तुमच्या वॉच लिस्टला असतील तर डेफिनेटली त्याच्यामध्ये तुम्ही काही स्विंग्स करू शकता. देन पीएसयू बँक्स. पीएसयू बँक्स पण मी म्हंटल तसं की ही जी ट्रेंड लाईन आहे ही ज्यावेळी तुटेल त्यावेळी एक चांगली मुवमेंट बघायला मिळेल. तेच झालं की इथे एक रिटेस्टिंग झालं, इथे पण एकदा त्याने प्रयत्न केला, 2-3 दिवस इथे रिटेस्टिंग केली त्याने ती, आणि मग एक ब्रेकआउट मिळालं. सो ऍज आय सेड अर्लियर की मार्केट नेहमी संधी देतं, असं नाही की मार्केट वन वे वर चाललंय. तुम्हाला ते शिकता आलं पाहिजे, किंवा योग्य वेळी, बरेच जण शिकतातही, टेक्निकल अनालिसिस केलेले बरेच लोक आहेत, पण योग्य वेळी योग्य ट्रेड कसे काढायचे दॅट इज अ की, ती तुम्हाला कोणी नाही सांगत, ते तुम्हाला स्कॅनिंगनेच येतं, आणि स्कॅनिंग इज अ आर्ट, करेक्ट. स्कॅनिंग तुम्हाला जेवढं तुमची प्रॅक्टिस स्कॅनिंग वर राहील, वेगवेगळे आपल्या काय म्हणतात त्या टेक्निकल टूल्स वापरून त्याला स्कॅनिंग मध्ये कन्वर्ट करून त्यातून ट्रेड कसे काढायचे ते तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. प्रायव्हेट बँक्स पण खूप चांगल्या पोझिशन्सला आहेत, ब्रेकआउट आत्ताच दिले प्रायव्हेट बँकनी, त्यामुळे मला असं वाटतं की पीएसयू बरोबर प्रायव्हेट बँकचं पण एक टार्गेट ओपन झालंय. साधारण एवढी जी रेंज आहे ही एवढी रेंज तुम्हाला प्रायव्हेट बँक्स मध्ये आता ओपन अप झाली आहे. सो हे इंडेक्स पण एक चांगल्या पोझिशन मध्ये आहे. पीएससी सेक्टर नॉनस्टॉप धावत आहे, कारण की डिसइन्व्हेस्टमेंटचे गव्हर्नमेंटचे जे आहेत प्लान्स, त्याच्यानंतर बरेचसे जे शेअर्स आहेत की जे वर्षानुवर्षांचे ब्रेकआउट देतात. आता उदाहरणार्थ रेक आहे, आरईसी एक आहे, आरईसीने खूप मोठ्या 2008-10च्या आसपासचा हाय आता क्लिअर केलाय. सो बरेच ट्रेड असे पीएससीचे जे आहेत रखडलेले ते आता खूप चांगल्या परफॉर्म करायच्या स्थितीत आहेत. आयटी थोडस एक इथे कन्सॉलिडेशन होतंय अजूनही, इथे एक पण एक रिजेक्शन कॅन्डल त्याने बनली आहे. सो आयटी थोडंसं अंडर परफॉर्म करत आहे, विच इज एक्सपेक्टेड की एखादं सेक्टर वन वे चालल्यानंतर अजून किती वर जाणार. सो इथे कुठेतरी एक कन्सॉलिडेशन एक्सपेक्टेड आहे. देन रियालिटी सेक्टर जबरदस्त वर चाललेलं आहे. रियालिटीमध्ये अजूनही माझ्यामध्ये बराच स्कोप आहे वर जायला. मंथली चार्ट आपण बघितला तर रियालिटी सेक्टर हे कप अँड हँडल किंवा एक राउंडिंग बॉटमच्या ब्रेकआउटला आलेलं आहे. सो देर इज मोर स्कोप. हे आत्ताशी ब्रेकआउट झालंय इथे, त्यामुळे हे इथे जाऊ शकतं 960च्या आसपास वगैरे ही इंडेक्स जाऊ शकते. सो रियालिटी रिलेटेड स्टॉक जे आहेत त्याच्यावर अजूनही मी बुलिश आहे खूप. सो तुमच्या वॉचलिस्टला जर असतील हे स्टॉक तर तुम्ही त्याच्यावरून स्टॉक स्पेसिफिक काम करू शकता. निफ्टी मीडिया प्युअर अँड प्युअर झीलमुळे हा अख्खा वर आला, आणि आता टीव्ही टुडे पण एक बरेचसे मीडियाचे स्टॉक्स जे आहेत ते वर म्हणजे खूप अनेक वर्षांचे ब्रेकआउट देतात. सो मीडिया पण जबरदस्त आहे. एनर्जी तर आहेच, एनर्जीवर मी बुलिश होतोच, आणि अजूनही मी एनर्जीवाले स्टॉक्स होल्ड करू नये. फक्त इथे एक गोष्ट झाली की मला इथे थोडंसं पुलबॅक एक्सपेक्टेड होतं, बरोबर. हे चॅनल ब्रेकआउट दिल्यावर इथे पुलबॅक एक्सपेक्टेड होतं, पण ते आलंच नाही, तो इथूनच वर गेला. दॅट वी कांट हेल्प, की एवढा सुपर बुलिश ट्रेंड मध्ये मार्केट असल्यामुळे पुलबॅक इथे त्याने दिलंच नाही. तो आता थोडस या बेसिसवर येऊन पुलबॅक कदाचित देऊ शकतो. कदाचित आता इथपर्यंत पुलबॅक एखादा आलं तर येऊ शकतं मे बी.
ही जी लेवल आहे इथून कदाचित एक पुल बॅक तो अजून एक मारेल. करेक्ट. और यू कॅन यूज द 21 डे मुव्हिंग ऍव्हरेज ऑल्सो. इथे मी ऑन करतो. राईट. ज्या ज्यावेळी 21 डे मुव्हिंग ऍव्हरेजच्या इथे इंडेक्स येतात त्यावेळी एक चांगलं कन्सॉलिडेशन इथे बघायला मिळतं आणि एक ब्रेकआउट बघायला मिळतं. आता मिड कॅप जर बघितलं तर मिड कॅप मध्ये मला थोडस एक एक्झॉशन मूव पहिली दिसली. राईट. इथे एक एक्झॉस्टिव्ह मूव आता दिसलेली आहे. कारण की खूप वन वे सगळा गेलेला आहे आणि 21 डे पासून पण तो खूप वर निघून गेला. सो इथे कुठेतरी मिड कॅप मध्ये थोडस आता एक प्रॉफिट बुकिंग दिसू शकतं. FMCG ही आपण लेवल मी स्पेसिफिकली सांगून ठेवलेली होती. करेक्ट. की ही जर लेवल उडली तर आपल्याला एक मूव जबरदस्त बघायला मिळेल. तेच झालं. इथे एक मूव बघायला मिळाली. फक्त या टॉप पासून एक प्रॉफिट बुकिंग आलं, पण ते मला वाटत नाही खूप काही त्याच्यामध्ये कन्सर्न करण्यासारखी गोष्ट आहे. हे परत मार्केट इथे रिटेस्टिंग करून FMCG स्टॉक परत वर जाऊ शकतात. आणि डीमार्टचा वगैरे रिझल्ट चांगला आलाय, त्यामुळे मंडेला माझ्या मते FMCG पण चांगलं करेल. स्मॉल कॅप जबरदस्त अपट्रेंड 2 दिवस फक्त एक्झॉशन थोडंसं दिसतंय. मे बी हा अजून कन्सॉलिडेशन मध्ये जाऊ शकतो. फार्मा एक चांगल्या लेवलला एक आलाय. फार्माने बरंच एक चॉपीनेस दाखवून इथेही जर बघितलं तर रेड थिंग इज द मुव्हिंग ऍव्हरेज. या मुव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास कन्सॉलिडेशन होऊन आता एक त्याच्या चॅनलच्या अप्पर एंडला फार्मा ट्रेड करतोय. सो वी माइट गेट टू सी अ बिग ब्रेकआउट इन फार्मा. फार्मामध्ये एक मोठं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतं. सो फार्मा रिलेटेड स्टॉक पण आहेत खूप चांगले. सर ते तुम्ही ट्रेड करू शकता त्याच्यात. निफ्टी ऑटो क्लिअर ट्रेंड लाईन ब्रेकआउट होता. हाही आपण 2-3 आठवड्यांच्या ह्याच्यात वेबिनार मध्ये आपण बोललेलो होतो की ऑटोमध्ये एक जबरदस्त रॅली मला वाटते आणि ब्रेकआउट झाल्यानंतर रिटेस्टिंग झालं, कन्सॉलिडेशन झालं ब्रेकआउट लेवलला आणि इथून एक जबरदस्त बाउन्स मिळाला. अँड ऑटो ऑल यू नो टाटा मोटर वन मॅन आर्मी झालेली होती आणि त्याच्यामुळे अख्खच्या अख्खी इंडेक्स वर गेली. करेक्ट. सो हे झाले इंडायसेसचे. त्याच्या आधी अजून एक अनाउन्समेंट की दिवाळी ऑफर जी दरवर्षी मी काढतो क्लासेस आणि सगळ्या आपल्या सर्व्हिसेससाठी, तर यावर्षी आहे 17 ऑक्टोबर टू 31 ऑक्टोबर. यामध्ये जर तुम्ही कुठल्याही टेक्निकल कोर्सला किंवा पेड सर्व्हिसेसला जर एनरोलमेंट केलीत तर तुम्हाला 15% डिस्काउंट फ्लॅट मिळेल आणि ऍडिशनल काही बोनसेस आहेत ते आपण मेसेंजरवरच बोलू की काही सर्व्हिसेस स्पेशल्स आहेत, वेबिनार्स असतात काही वेगळे किंवा काही छोटे मोठे टॉपिक इंडिकेटर्स एखाद दुसरे आपण डिस्कस करतो. तर तसं काही असेल तर तेही तुम्हाला आउट ऑफ नो चार्ज तुम्हाला ते घेता येतील. तर ही एक ऑफर आहे. जर खरंच तुम्हाला या मार्केटमधून काही रिटर्न्स हवे असतील तर चांगलं जर शिकून जर तुम्ही ट्रेड केलेत आणि मराठीमध्ये सांगणारे फार कमी लोक आहेत चांगले, त्यामुळे जर तुम्ही खरंच इच्छुक असाल तर देन यू कॅन डेफिनेटली कॉन्टॅक्ट और ऑप्ट फॉर दिस कोर्स. की 2 महिन्याचे आपले कोर्स असतात. आणखीन त्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट प्रत्येक मार्केटचा एक कोपरा जो आहे तो प्रत्येक जिक्सॉ पझल आपण एक शिकायचा प्रयत्न करतो आणि शेवटी तो पिक्चर ज्यावेळी सगळं एकत्र येतं विथ द हेल्प ऑफ स्कॅनिंग, त्यावेळी तुम्हाला तुमचे स्वतःचे ट्रेड आरामात घेता येतील. सो हा एक मुद्दा होता की दिवाळीच्या आसपास दरवर्षाची जी ऑफर असते ती यावर्षी आहे. सो यू कॅन डेफिनेटली थिंक ऑफ. नाव बॅक टू दिस वीक्स फ्यू स्विंग ट्रेड्स. माझ्या लिस्टला काही स्विंग ट्रेड आलेले आहेत तर ते आपण बघून घेऊया. MCX तर मी दिलेला होता त्यामुळे आय वोंट रिपीट दॅट की आता परत हा पुलबॅक जर तुम्हाला मिळाला 2000च्या आसपास वगैरे, हा क्लिअर कट ब्रेकआउट सांगितलेला होता. त्यामुळे जर तुम्हाला ह्याच्यातून जर तुम्ही ट्रेड केला असेल तुम्हाला आता चांगले रिटर्न मिळालेले असतील. मी 1500 पासून ट्रेड करतोय आणि मी 1800ला पण ऍड केले आणि मी 2000ला पण थोडेसे ऍड केलेले आणि हा परत खाली आला तर मी अजून थोडेसे त्याच्यामध्ये ऍड करेन. सो आय एम होल्डिंग इट फॉर 3000 प्लस टार्गेट MCX. नाव हा जो एक आहे हा पण आय थिंक आमच्या पेड कॉल सर्व्हिसेस मध्ये मी सन टीव्ही दिलेला होता अराउंड 500 रुपीज आणि हा आता 554 ला ट्रेड करतोय अँड इट इज स्टील ऑन अ बाईंग झोन. हा अजूनही बाय आहे माझ्यासाठी कारण की टार्गेट 626 आहे आणि जर हा चॅनल पण ब्रेक केला देन 760 आणि 780 जी टार्गेट 3 आहेत ती पण अचीव होताना लवकरात लवकर दिसतील. सो इथे व्हॉल्यूम पण चांगला आहे आणि चॅनल ट्रेडिंग हे बुल मार्केटमध्ये फार जबरदस्त कामाला येतं. जसं आपण गुजरात अल्कली ट्रेड केला चॅनल ट्रेडिंग करून त्याच्यातही जबरदस्त रिटर्न मिळाले. सो बरेचसे स्टॉक चांगले आहेत. त्याच्यानंतर एक तो MPS लिमिटेड. ओके. ह्याच्या मी काय म्हणतात ते वीकली चार्टला जाईन. मी वीकली चार्टला एक जबरदस्त सेटअप बनतोय.
विकली चार्टला त्याने एक मोठा रेजिस्टन्स क्लिअर केलाय, इफ यू सी. आणि रेजिस्टन्स क्लिअर करून हा तिथे आता कन्सॉलिडेट करतोय. सो आता तुमची रिस्क फार मिनिमम आहे. जर तुम्ही या वीकच्या हायवर जर बाय केलं अराउंड 707 किंवा 710च्या वर जर बाईंग जर झालं आणि जर तुम्ही स्टॉप लॉस इथे लावलाय 656चा, हार्डली 50 रुपीजचा एक स्टॉप लॉस आपण लावला तर आपल्याला टार्गेट ह्याच्यात जबरदस्त मिळणार. माझ्या मते 1000 रुपये तरी जातो इथून. करेक्ट का? कारण की ही जी एक रेंज बनलेली आहे त्याची, ही जी एक रेंज बिफोर ब्रेकआउट जी बनली आहे अराउंड 78% ची, ती जरी मी ते ठेवली तरी 1200चं टार्गेट येते. सो 1200चं टार्गेट ते T2 मध्ये जाईलच, पण T1 तरी 1000 तरी पॉइंट तुम्हाला इथून म्हणजे अराउंड 30% तरी तुम्हाला इथून गेन हा मला इझिली दिसतो याच्यात. आणि ह्याच्यापेक्षाही तुमची रिस्क फार कमी आहे. बरोबर, गेन येईल की नाही आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये, पण आपल्या कंट्रोलमध्ये काय, आपल्या कंट्रोलमध्ये आपल्याला रिस्क आहे की कुठून ट्रेडमध्ये बाहेर पडायचंय, ती लेवल आपल्याला माहिती आहे. राईट, 7-8% माझा स्टॉप लॉस आहे आणि माझं टार्गेट आहे जवळजवळ 45%. म्हणजे हा माझ्यासाठी 1:5 रिस्क रिवॉर्ड आहे. दॅट इज अ ह्यूज इन स्विंग ट्रेडिंग. सो मंडे साठी हा माझ्या वॉचलिस्टवर स्टॉक आहे MPS लिमिटेड. त्याच्यानंतर एक स्टॉक आहे सिक्वेंट लिमिटेड. सिक्वेंट सायंटिफिकने एक मस्त एक काय म्हणतात ते की एक चांगली करेक्टिव्ह मूव्ह दिलेली आहे. ओके, आणि हा स्टॉक इथून आता चांगल्या मुवमेंट मध्ये परत वर जायला तयार झालेला आहे. सो सिक्वेंट मध्ये पण माझी पहिली टार्गेट आहेत 337 आणि 450. ओके, त्याच्या आधी एक छोटा स्विंग करायचा असेल तर तो 250च्या टार्गेटने पण काम करू शकता. आणि स्टॉप लॉस वेल डिफाईन आहे. 196 हा त्याने जो स्विंग लो मारलेला तो माझ्यासाठी स्टॉप लॉस आहे आता. सो सिक्वेंट सेंटिमेंट जसं फार्मा सेक्टर आपण आता बघितलं की फार्मा आता ब्रेकआउट द्यायच्या तयारीत आहे, त्यामुळे रिलेटेड जे स्टॉक्स आहेत ते एक चांगल्या मुवमेंट मध्ये येऊ शकतात. ITC आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की ITC मध्ये मला अराउंड 300 आणखीन 320चे टार्गेट माझ्यासाठी ऑन आहेत. त्याच्यानंतर एक आहे की कोचिन शिपयार्ड. हा एक फार काय म्हणतात ते की कन्सॉलिडेशन मध्ये अडकलेला स्टॉक आहे. तुम्ही जर इथून ट्रेंड लाईन घेतली विकलीची तर हा एक कुठेतरी एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर काइंड ऑफ पॅटर्न बनवतोय. आणि जर या ट्रेंड लाईनचं ब्रेकआउट आलं 380 किंवा ही जी लेवल आहे, ही लेवल जर ब्रेक झाली, कारण की इथे त्याने एकदा प्रयत्न केलेला आहे, इथे प्रयत्न करून ट्रॅप केलं परत, त्यामुळे दिस टाइम काय झालं की हे सगळे लोज होल्ड झालेत आणि इथून आता लो वर सरकतात गेले 3-4 आठवडे झाले. सो आय एम व्हेरी बुलिश ऑन कोचिन शिपयार्ड की इथेही मी जर ही जे लेवल निघाली तर आय विल एंटर इन टू दिस चार्ट. आणखीन माझी टार्गेट सिम्पल आहेत, 2 टार्गेट आहेत माझ्याकडे. पहिले टार्गेट आहे हा हाय 492चा आणि नंतरचा आहे जो ऑल टाइम हाय आहे 598. सो कोचिन शिपयार्ड हा एक स्विंग ट्रेड म्हणून जबरदस्त या आठवड्याकरता आहे की जर हा हाय क्रॉस झालाय तर आपल्याला ह्याच्यात डेफिनेटली 380च्या वर एंटर करायला काहीच हरकत नाही या स्टॉक मध्ये. आणि जर स्टॉप लॉस लावायचा झाला तर स्टॉप लॉस वेल डिफाईन आहे. 340चा स्टॉप लॉस तुम्हाला इथे वेल डिफाईन आहे. जर हा तुटला तर मग खाली परत डाऊन ट्रेंड त्याचा सुरू होईल. सो जर ट्रेंड रिव्हर्सल इथून वाटतोय तर 385च्या वर. करेक्ट. सो येस, दॅट्स इट फॉर द डे. की तुम्हाला अजूनही काही क्वेरीज असतील आणि जर दिवाळी ऑफर ऑप्ट करायची असेल तर यू कॅन डेफिनेटली डिरेक्ट मेसेज मी. आणि अजूनही तुमच्या जर स्टॉक रिलेटेड काही क्वेरीज असतील तर त्याही तुम्ही मेसेज करू शकता. सो येस, वी विल मीट इन नेक्स्ट वीक. थँक यू.